सर्व गुरुप्रसाद क्लासेसचे विद्यार्थी आणि प्रगती क्लासेसचे विद्यार्थ्यांचं स्वागत. विद्यार्थ्यांनो, मागच्या लेक्चरमध्ये आपण इनर्शिया म्हणजे काय याबद्दल माहिती घेतली या पाठामध्ये. त्यानंतर बल, फोर्समध्ये आपण कॉन्टॅक्ट आणि नॉन कॉन्टॅक्ट फोर्सेस म्हणजे संपर्क असंपर्क बले, नंतर बॅलन्स अनबॅलन्स फोर्सेस म्हणजे काय याच्याबद्दल माहिती घेतली. आणि शेवटी जडत्व म्हणजेच इनर्शिया आणि इनर्शियाचे हे 3 प्रकार याबद्दल आपण माहिती घेतली. ठीक आहे, आता आपण प्रेशर याबद्दल बघूया. प्रेशर म्हणजे काय? प्रेशर म्हणजे दाब. मराठीमध्ये प्रेशर म्हणजे काय तर दाब. You must have observed the tires of 2-wheelers and 4-wheelers getting pressurized. तर तुम्ही कधी असं ऑब्झर्व केलं आहे का की ज्यावेळेस 2 चाकी गाड्या किंवा 4 चाक्या गाड्यांमध्ये प्रेशराइज्ड केले जातात, म्हणजे त्यांचे जे हे असतात टायर्स, त्यांच्यामध्ये हवा भरली जाते. The air filling machine has a pressure indicating dial or a digital meter showing the digital reading of pressure. तर ज्या यंत्राने त्यांच्यामध्ये हवा भरली जाते त्या टायरमध्ये, त्यांच्यावर एक असं मापनचं हे असतं की किती आपण एअर त्याच्यामध्ये भरतोय, आणि त्या मापाने, त्या मोजमापाने त्याच्यामध्ये, त्या टायरमध्ये एअर हवा भरली जाते. द मशीन फिल द प्रेशर टू अ सर्टन व्हॅल्यू. त्या मशिनीद्वारे एका सर्टन व्हॅल्यूपर्यंत टायरमध्ये हवा भरली जाते. You are aware that a force has to be applied for filling air in the bicycle tire with a hand pump. गाडींचे जे चाकं असतात त्याच्यात यंत्राद्वारे हवा भरली जाते, पण कधी तुम्ही हेही बघितलं असेल की सायकलचे जे चाकं असतात तर काही मुलं ते हँड पंपने हवा भरतात त्याच्यामध्ये. बाय अप्लाइंग फोर्स एअर प्रेशर इज इन्क्रीज्ड. जर तुम्ही हे बघितलं की जेव्हा आपल्याला आपण ज्यावेळेस फोर्स लावतो त्यावेळेस एअर प्रेशर होते आणि एअरचा जो दाब आहे तो वाढतो. बाय अप्लाइंग फोर्स म्हणजे बल वापरून एअर प्रेशर इज इन्क्रीज्ड. बल लावून हवेचा दाब वाढवून ती टायरमध्ये भरली जाते. बल लावून हवेचा दाब वाढवला जातो. बघितलं, ज्यावेळेस आपण हात पंपाने एखाद्या टायरमध्ये हवा भरतो त्यावेळेस आपण बल लावतो आणि त्या हवेचा प्रेशर, हवेचा दाब वाढवत असतो आणि मग ती हवा टायरमध्ये पास होत असते. मग फोर्स आणि प्रेशर एकमेकांशी रिलेटेड आहे का, बल आणि दाब एकमेकांशी रिलेटेड आहेत का ते आपण बघूया. याच्यासाठी त्यांनी एक कृती दिली आपल्याला. टेक सम शार्प पॉइंटेड नेल्स अँड पुश देम इनटू अ वुडन प्लँक बाय हॅमरिंग ऑन देअर हेड्स. त्यांनी काही टोकदार खिळे घेतलेत. टेक सम शार्प पॉइंटेड नेल्स अँड पुश देम इनटू वुडन प्लँक बाय हॅमरिंग ऑन देअर हेड्स. आणि ते एका लाकडी पट्टीवरती ठोका सांगितले, आणि कसं तर त्याच्या टोकाच्या बाजूने, आणि हॅमर त्याच्या हेडच्या बाजूने त्याच्यावर हॅमरिंग करा आणि टोकाच्या साह्याने ते टोकाच्या दिशेने ते ठोका. नाव टेक अ नेल अँड होल्ड इट विथ इट्स हेड ऑन द प्लँक अँड हॅमर इट डाऊन फ्रॉम द पॉइंटेड एंड. आता त्यांनी उलटं करायला सांगितले की काही असेच एखादा खिळा घ्या. टेक अ नेल अँड होल्ड इट विथ इट्स हेड, आणि त्याला कोणत्या साईडनी हे करा, त्याचं जे टोक आहे त्या टोकाच्या साईडनी त्याच्यावर हॅमरिंग करा आणि हेडच्या साईडनी तो प्लँकमध्ये म्हणजे त्या फळीमध्ये घुसतोय का ते बघा. सो वेन प्रेसिंग द ड्रॉइंग पिन्स इनटू अ ड्रॉइंग बोर्ड, तर घुसेल का तो हेडच्या साह्याने? नाही. टोकाच्या साह्याने तो पटकन टोकाच्या साईडनी तो पटकन जाईल, पण हेडच्या साईडनी तो आपण असं त्याच्या साईडचा हेड्स ठेवला आणि वरून टोकाच्या साईडनी हातोड्याने मारलं तर खिळा फळीत घुसेल का? तर नाही घुसणार. नंतर वेन प्रेसिंग द ड्रॉइंग पिन्स इनटू अ ड्रॉइंग बोर्ड दे गेट इनटू द बोर्ड इझिली. ज्यावेळेस टोकदार बाजूनी आपण पिना ड्रॉइंग बोर्डवर पिनअप करतो त्यावेळेस त्या पटापट जातात. बाय अप्लाइंग अ फोर्स युजिंग द थंब, आपण थंबनी त्याच्यावरती काय करत असतो, फोर्स अप्लाय करत असतो, आणि मग त्या फोर्समुळे जो प्रेशर येतो त्या प्रेशरमुळे पिना पटकन आतमध्ये
ड्रॉइंग बोर्डमध्ये घुसतात. पण एखाद्या वेळेस आपल्याला अंगठ्याला इजा होण्याची सुद्धा त्यावेळेस शक्यता असते. ऑन द कॉन्ट्ररी, व्हाईल प्रेसिंग ऑर्डिनरी पिन्स इन टू द बोर्ड विथ अ थंब, द थंब मे गेट हर्ट. आपल्या अंगठ्याला इजा होण्याची शक्यता असते. तर ह्या आकृतींवरनं आपण काय बघितलं, व्हॉट डज द सिम्पल एक्सपेरिमेंट टेल. आपल्याला ह्या कृतीतून काय समजलं, द नेल इझिली पेनिट्रेट इन टू वूड फ्रॉम इट्स पॉइंटेड एंड. खिळे असू दे किंवा टाचण्या असू दे, हे त्यांच्या टोकाच्या बाजूने पटकन लाकडामध्ये घुसले. फ्रॉम दिस यू विल नोटिस दॅट when a force is applied on the head of the nail, it is to hammer it into plank. म्हणजे ज्यावेळेस आपण फोर्स लावला एखाद्या खिळ्याला, आपण जेव्हा वरून फोर्स लावतो त्यानंतर तो त्या प्लँकमध्ये घुसतो. त्या प्रेशरमुळे तो त्या प्लँकमध्ये काय होतो, घुसतो आहे, किंवा आपल्याला ते खिळा फळीत ठोकणे सोपे जाते. इट इज इझी टू कट व्हेजिटेबल्स, फ्रूट्स विथ अ शार्प नाईफ. A blunt knife does not work here. Why does this happen? तर भाजी किंवा फळे चिरताना जर तुम्ही धारदार सुरी घेतली तर त्या भाज्या किंवा फळे पटकन कापले जातात. पण ब्लंट नाईफ म्हणजे एखाद्या सुरीला, एखाद्या चाकूला जिथे धार नसते त्यावेळेस ते कापायला जड का जातं. तर याचं उत्तर आहे की जो फोर्स आहे म्हणजेच प्रेशर हा एरियावर डिपेंड असतो, क्षेत्रफळावर, त्या जागेच्या क्षेत्रफळावर डिपेंड असतो. तर ज्यावेळेस आपण चाकूनी फळे कापतो तेव्हा जो चाकूचा जो कटिंगचा जो भाग आहे, चाकूची जी धार आहे, तिचं क्षेत्रफळ हे ज्या चाकूला धार नाही तिच्या क्षेत्रफळापेक्षा कमी असतं. आणि जेव्हा क्षेत्रफळ कमी आहे त्यावेळेस काय होतं, प्रेशर जास्त लागतो. क्षेत्रफळ जर जास्त असेल तर प्रेशर कमी लागतो. त्यामुळे ज्यावेळेस आपण धारदार चाकूने कापतो फळे त्यावेळेस तिथला एरिया जो आहे, तिथलं जे क्षेत्रफळ जे आहे धारदार चाकूचं ते कमी असल्यामुळे प्रेशर जास्त प्रमाणात, दाब जास्त प्रमाणात लागतो आणि पटकन सुरीने भाजी किंवा फळे कापले जातात. अंडरस्टँड. आता फोर्स एक्सर्टेड परपेंडिक्युलरली ऑन अ युनिट एरिया इज कॉल्ड प्रेशर. इथे प्रेशरचं तुम्हाला डेफिनेशन दिले की दाब म्हणजे काय, तर एकक क्षेत्रफळावर लंब दिशेने प्रयुक्त असणाऱ्या बलास दाब असे म्हणतात. म्हणजे एवढ्या एकक क्षेत्रफळात ते पण कोणती दिशा, परपेंडिक्युलरली म्हणजे लंब दिशेने जो फोर्स प्रयुक्त होतो त्यालाच प्रेशर म्हणजे दाब असं म्हणतात. प्रेशर इज इक्वल टू फोर्स अपॉन एरिया ऑन विच फोर्स इज अप्लाइड. तर दाब बरोबर बल भागिले ज्यावर बल प्रयुक्त केले आहे ते क्षेत्रफळ. म्हणजे आता सुरीने आपण बल प्रयुक्त केलेले आहेत म्हणजे सुरीचे ते धारेकडचं जे क्षेत्रफळ आहे ते. Understand all of you? Pressure is equal to force divided by area on which force in applied. आता आपण त्याचं हे कसं काढणार युनिट, तर प्रेशर फोर्सचं युनिट आहे न्यूटन, एरिया आपण मीटर स्क्वेअरमध्ये मेजर्ड करतो. सो SI युनिट ऑफ फोर्स इज न्यूटन, दॅट इज N, अँड एरिया इज मेजर्ड इन M स्क्वेअर, मीटर स्क्वेअर, अँड देअरफॉर SI युनिट ऑफ प्रेशर इज न्यूटन पर मीटर स्क्वेअर. युनिट ऑफ प्रेशर इज न्यूटन पर मीटर स्क्वेअर. इट इज नोन ॲज पास्कल. यालाच डायरेक्टली पास्कल असंही म्हणतात. न्यूटन पर मीटर स्क्वेअर बोलण्याच्या ऐवजी पास्कल असं म्हणतात. इन ॲटमॉस्फिअरिक सायन्स द युनिट फॉर प्रेशर इज बार. ॲटमॉस्फिअरिक सायन्स म्हणजे वातावरणीय जे सायन्समध्ये म्हणजे वातावरणामध्ये दाब आपण कशात मोजतो, युनिट बारमध्ये. तिथे प्रेशरचं जे युनिट आहे, एकक आहे हवामानशास्त्रामध्ये ते बार आहे. तिथे हवेचा दाब हा बारमध्ये मोजला जातो आणि 1 बार इज इक्वल टू 10⁵ पास्कल. प्रेशर इज अ स्केलर क्वांटिटी. प्रेशर कोणती राशी आहे, अदिश राशी आहे. आता इफ एरिया इन्क्रीजेस प्रेशर रिड्यूस्ड. सी हियर इन्व्हर्सली प्रपोर्शनल आहे. एरिया जर इन्क्रीज्ड होत आहे तर प्रेशर काय होतोय, रिड्यूस, कमी होतोय. एरिया इन्क्रीज झाला तर प्रेशर रिड्यूस्ड होतोय. अँड इफ एरिया डिक्रीजेस, जर एरिया डिक्रीज झाला तर प्रेशर काय होणार,
इन्क्रीज्ड होणार आणि फोर्स त्या सेम फोर्सला, फोर्स चेंज होत नाही पण प्रेशर जर इन्क्रीज केला तर एरिया जर इन्क्रीज केला तर प्रेशर डिक्रीज्ड होतो, रिड्यूस्ड होतो आणि एरिया डिक्रीज केला तर प्रेशर इन्क्रीज्ड होतो. अंडरस्टँड ऑल ऑफ यू. हे सूत्र लक्षात ठेवायचं नेहमी. त्याच्यानंतर प्रेशरचं जे युनिट आहे ते लक्षात ठेवायचं. ही व्हॅल्यू लक्षात ठेवायची 1 बार इज इक्वल टू 10⁵ पास्कल. नंतर ॲटमॉस्फेरिक सायन्समध्ये कशामध्ये प्रेशर मोजलं जातं ह्या सगळ्या इम्पॉर्टंट लाईन्स आहेत. सो त्या लक्षात ठेवायच्या. आता इथे त्यांनी एक एक्झाम्पल दिलं आहे की फॉर एक्झाम्पल ड्यू टू द नॅचरल ॲडॅप्शन द बॉटम सरफेस ऑफ द कॅमल्स फीट आर ब्रॉड, hence the camel's weight is exerted on a large area and the pressure on the sand is reduced. This is why camel's feet do not penetrate into the sand and it becomes easy to walk. म्हणजे त्यांनी जे इथे सांगितलं की क्षेत्रफळ वाढलं तर काय होतं, प्रेशर कमी होतो. तसंच वाळवंटामध्ये कोणता ॲनिमल असतो, उंट, आणि उंटाच्या पायाचे तळवे जे असतात ते कसे असतात, बॉटम सरफेस ऑफ कॅमल्स फीट आर ब्रॉड, ते असे पसरट असतात आणि त्यामुळे जेव्हा उंट चालतो तर तो जे बल पायावर लावतो ते पूर्ण बलामुळे जो प्रेशर तयार होतो तो पसरट भागावरती डिव्हाइड होतो आणि पसरट म्हणजे एरिया वाढतो. अंडरस्टँड. कॅमल्स वेट इज एक्सर्टेड ऑन अ लार्ज एरिया आणि एरिया वाढला म्हणजे प्रेशर जो असतो तो काय होतो, प्रेशर जो सँडवरचा पायानी जो प्रेशर सँडवर म्हणजे रेतीवर पडणार आहे तो कमी होतो बिकॉज एरिया लार्ज झाल्यामुळे. आणि त्यामुळे त्याचे जे पाय आहेत डू नॉट पेनिट्रेट इन टू द सँड, वाळूत त्याचे पाय घुसत नाहीत. काय होत नाहीत, वाळूमध्ये उंटाचे पाय घुसत नाहीत आणि त्याला मग चालणे सोपे जाते. हे तुम्हाला गिव रिझन्समध्ये येणार, कारण की त्याचे पाय पसरट असल्यामुळे क्षेत्रफळ वाढते आणि क्षेत्रफळ वाढल्यामुळे प्रेशर जो असतो तो कमी होतो आणि प्रेशर कमी झाल्यामुळे तो इझिली चालू शकतो. आता प्रेशर्स ऑन सॉलिड्स म्हणजे स्थायूवरील दाब. एअर प्रेशर इज एक्सर्टेड ऑन ऑल द ऑब्जेक्ट्स केप्ट इन एअर. हवेमध्ये कोणतीही वस्तू जी असते तिच्यावर हवेचा दाब असतो, बरोबर. वेन अ वेट इज केप्ट ऑन अ सॉलिड प्रेशर इज एक्सर्टेड ऑन इट. स्थायूवर, सॉलिड्स म्हणजे वजन आणि प्रेशर तर माहिती आहे दाब, तर स्थायूवरील दाब आपण बघतोय इथे. एअर प्रेशर इज एक्सर्टेड ऑन ऑल द ऑब्जेक्ट्स केप्ट इन एअर वेन अ वेट इज केप्ट ऑन अ सॉलिड. जेव्हा एखाद्या स्थायू पदार्थावर आपण वजन ठेवतो, वेट इज केप्ट, तर ऑन अ सॉलिड प्रेशर इज एक्सर्टेड ऑन इट, तर तिच्यावरती काय होतो, त्याचा दाब पडतो. स्थायूवर एखादे वजन ठेवले तर त्या वजनामुळे स्थायूवर काय वाढतो, दाब वाढतो. अँड दिस प्रेशर डिपेंड्स ऑन द व्हॅल्यू ऑफ द वेट. आता जे वजन वाढतं ते त्याने किती वजन ठेवलं आहे आणि त्याने किती एरियावर ते वजन ठेवलं आहे याच्यावर डिपेंड आहे. ते तुम्हाला ह्या ॲक्टिव्हिटीमधनं दिसेल. इथे एक लाकडी फळी त्यांनी ठेवली आहे, दोन हे ठेवलेत आणि त्याच्यावर एक लाकडी फळी, दोन खोके ठेवलेत, त्याच्यावर एक लाकडी फळी ठेवली आहे. ठीक आहे. इथे ह्या लाकडी फळीवर काही वजन नाही आहे, त्यामुळे ते लाकडी फळी एकदम सरळ आहे. सेकंड डायग्राममध्ये त्यांनी त्याच्यावर पुस्तकं ठेवलेत, पण ते पुस्तकं विखुरलेत, म्हणजे एकाच ठिकाणी नाही ठेवलेत, वेगवेगळ्या, आणि त्यामुळे फळी थोडीशी वाकली आहे. म्हणजे जास्त क्षेत्रफळ घेतलं आहे वजनाने, त्याच्यामुळे फळी थोडीशी वाकली आहे. आणि इथे काय केलं आहे त्यांनी की एकावर एक सगळे पुस्तकं ठेवले आणि म्हणून फळी जी आहे ही जास्त वाकली गेली आहे. यू मस्ट हॅव सीन अ व्हेजिटेबल वेंडर. तर पहिले आपण हे बघूया की याच्यावरून आपल्याला काय समजते. तर ज्यावेळेस आपण वजन एकाच ठिकाणी ठेवतो त्यावेळेस क्षेत्रफळ काय झाले आहे, कमी झाले आहे आणि त्यामुळे प्रेशर इन्क्रीज झालं आहे आणि जास्त दाब वाढल्यामुळे ती फळी वाकली गेली आहे. कळते. म्हणजे हा जो प्रेशर आहे हा कशावर डिपेंड आहे, तर ते वजन किती आहे, व्हॅल्यू ऑफ द वेट अँड द कॉन्टॅक्ट एरिया बिटवीन टू, आणि त्यांचा तो दोघांमधला जो एरिया आहे, कॉन्टॅक्ट एरिया, तो किती आहे याच्यावर डिपेंड असतो. समजलं. त्याचनंतर यू मस्ट हॅव सीन अ व्हेजिटेबल वेंडर कॅरिंग अ बास्केट ऑन हर हेड. शी कीप्स अ ट्विस्टेड पीस ऑफ क्लॉथ ऑन द हेड बिलो द बास्केट अँड हाऊ डज इट हेल्प.
म्हणजे तुम्ही भाजीवाले बघितले असतील, ते डायरेक्ट असं भाजीची जी टोपली असते ती डोक्यावर नाही ठेवत. ते काय करतात, एक कपड्याची अशी चुंबळ बनवतात आणि ती डोक्यावर ठेवतात आणि मग त्याच्यावर भाजीची टोपली ठेवतात. तर त्याच्या मागचं रिझन काय आहे, जर त्यांनी डायरेक्ट भाजी डोक्यावर ठेवली तर ते सगळं वजन त्यांचं एकत्रपणे डोक्यावर पडेल आणि त्यामुळे ज्यावेळेस ते चुंबळ ठेवतात तर ते वजन जे आहे ते तेवढ्या एरियावर काय होतं, विखुरलं जातं आणि जरासं वजन त्यांना हलकं वाटतं. समजते? We cannot stand at one place for a long time. How then can we sleep on a place for 8 and ऑड आवर्स? म्हणजे आपण एका ठिकाणी जास्त वेळ उभं राहू शकत नाही, कारण पूर्ण प्रेशर आपल्या पायांवर येईल आणि मग पायांचे स्नायू दुखू लागतील. पण ज्यावेळेस आपण झोपतो तर आपलं वजन जे आहे ते एवढ्या एरियावर विखुरले गेल्यामुळे आपल्यावर जास्त प्रेशर पडत नाही, प्रेशर कमी पडतो आणि म्हणून आपण त्या ठिकाणी जास्त वेळ झोपू शकतो. फॉर स्कीइंग ऑन आईस वाय आर लॉंग फ्लॅट स्काय यूज्ड? म्हणजे जेव्हा बर्फावरून सरकायचं असते तेव्हा लॉंग अशा पसरट पट्ट्या, पसरट अशा फळ्या का वापरतात? तर त्याचंही रिझन तेच आहे की जेव्हा पसरट आपण काही वापरतो तर एरिया वाढला आणि एरिया ज्यावेळेस वाढतो त्यावेळेस प्रेशर जो असतो तो कमी होतो. आपण डायरेक्ट त्या बर्फामध्ये घुसू शकत नाही, तर आपण त्याच्यावरती छानपैकी स्किपिंग करू शकतो. अंडरस्टँड ऑल ऑफ यू? नाव हा बघितला आपण इथे प्रेशर ऑन सॉलिड. आता सेकंड पॉईंट आहे प्रेशर ऑफ लिक्विड. जसा स्थायूवर दाब असतो तसा लिक्विडमुळे सुद्धा दाब, लिक्विडवर पण दाब असतो, ते आपण बघूया. टेक अ प्लास्टिक बॉटल. इथे यांनी एक कृती दिली आहे की एक प्लास्टिकची बॉटल घ्या. टेक अ 10 सेंटीमीटर लॉंग पीस ऑफ ग्लास ट्यूब ऑन विच अ रबर बलून कॅन बी फिटेड. आणि एक प्लास्टिकची बॉटल साईडला ठेवा आणि एक 10 सेंटीमीटर अशी लांब एक काचेची नळी घ्या. वॉर्म अप वन एंड ऑफ द ग्लास ट्यूब. आणि त्या काचेच्या नळीचं एक टोक जे आहे ते गरम करा अँड जेंटली पुश इन द बॉटल. आणि त्या बाटलीमध्ये ते घुसवा. ॲट अबाउट 5 सेंटीमीटर फ्रॉम द बॉटम. 5 सेंटीमीटर बॉटमची म्हणजे तळापासून, बाटलीच्या तळापासून 5 सेंटीमीटर अंतरावरती ती दुसरी जी ट्यूब आपण घेतली आहे, काचेची नळी घेतली आहे, ती घुसवा एका टोकाने. टू अवॉइड वॉटर लिकेज अप्लाय मॉल्टन वॅक्स ऑन द साईड. तर तुम्ही जिथे ती नळी घुसवली तिथे लिकेज होईल पाण्याचा आणि त्यामुळे तिथे काय लावा, थोडासा वॅक्स लावा. नाऊ फिल वॉटर स्लोली इन द बॉटल. आणि आता काय करा, ती बाटली जी आहे ती पाण्याने हळूहळू भरा. अँड सी हाऊ द बलून इन्फ्लेट्स. आणि तुम्हाला काय दिसेल की तो जो फुगा आहे तो हळूहळू काय होईल, फुगेल. व्हॉट इज ऑब्झर्व द प्रेशर ऑफ द वॉटर ॲक्ट ऑन द साईड ऑफ द बॉटल ॲज वेल. तर काय दिसते की पाण्याचा दाब हा बाटलीच्या बाजूवरही पडतो. म्हणजे आपण जर त्या बाटलीमध्ये पाणी ओततोय तर त्या पाण्याचा दाब त्याच्या ज्या साईडच्या बाजू आहेत बाटलीच्या त्याच्यावर पडतो आणि त्या दाबाने हळूहळू जी एअर आहे ती त्या फुग्यामध्ये जाते आणि काय होते आहे, तो फुगासुद्धा फुगतोय. हे तिथे तुम्हाला ही डायग्राम आहे, त्याची जी कृती आपण केली तिची ही डायग्राम आहे. आता त्यांनी दुसरी कृती सांगितली आहे. टेक अ प्लास्टिक बॉटल. एक प्लास्टिकची बॉटल घ्या. पियर्स इट विथ अ थिक नीडल ॲट द पॉईंट 1, 2, 3 ॲज शोन इन द फिगर. आणि तिला 3 ठिकाणी काय करा, होल करा. 1, 2, 3. नाव फिल वॉटर इन द बॉटल अप टू फुल हाईट. आणि मग पाणी एवढं भरा त्याच्यामध्ये पूर्ण. ॲज शोन इन द फिगर वॉटर जेट्स विल बी सीन इमर्जिंग अँड प्रोजेक्टिंग आउट. ज्यावेळेस तुम्ही बाटली भराल तर तुम्हाला काय दिसेल, तर पाण्याच्या धारा बाहेर येताना दिसतील. वॉटर जेट पाण्याच्या धारा बाहेर येताना दिसतील. आता तुम्ही त्या ऑब्झर्व करा. द वॉटर जेट इमर्जिंग फ्रॉम द होल ॲट द टॉप विल फॉल क्लोजेस्ट टू द बॉटल. म्हणजे ही बघा, ही सर्वात टॉपची इथे आहे धार पडते, ही बाटलीच्या अगदी जवळ पडते. त्याच्यानंतर द जेट फ्रॉम द लोवेस्ट होल फॉल फार्देस्ट फ्रॉम द बॉटल. आणि सर्वात खाली 1 नंबरचं होल आहे, तिथून जी पाण्याची धार पडते आहे त्या दोन्ही धारेंपेक्षा पुढे पडते आहे, लांब पडते आहे. Also jets coming out from the 2 hole at same level fall at same distance from the bottle.
आणखी जर तुम्ही ह्या साईडला सुद्धा एक होल पडलं तर जेवढं ह्या डिस्टन्सला पाणी पडते तेवढंच त्या डिस्टन्सला, म्हणजे लेवल जर सेम असेल तर सेम डिस्टन्सलाच पाण्याची धार पडते. सो व्हॉट इज अंडरस्टूड फ्रॉम दिस, तर याच्यावरून तुम्हाला काय तुम्ही शिकताय, तर ॲट एनी वन लेवल, कोणत्याही एका लेवलला लिक्विडचा जो प्रेशर आहे तो सेम असतो. 3 नंबरला इथे लिक्विडचा जो प्रेशर आहे तो सेम असतो. 2 नंबरला लिक्विडचा प्रेशर सेम असतो. 3 नंबरला जो असतो तोच 2 नंबरला नसतो. 2 नंबरला जास्त असतो तर 1 नंबरला त्याच्याही पेक्षा जास्त असतो. म्हणजे प्रेशर इन्क्रीजेस ॲट डेप्थ ऑफ द लिक्विड इन्क्रीजेस. जसजसं आपण खाली जातो तसतसा प्रेशर इन्क्रीज्ड होत जाणार, कारण की पूर्ण पाण्याचा प्रेशर त्या पॉईंटला आहे. म्हणजे 1 नंबरच्याही जर आपण खाली गेलो तर 1 नंबरपेक्षा जास्त प्रेशर आणखी खाली, जिथे खाली जर होल असतं तर त्याच्यावरती आला असता. म्हणजे जसजशी आपली खोली वाढत जाणार तसतसा प्रेशर वाढत जाणार. नाउ विल सी गॅस प्रेशर. If a balloon is inflated by filling air by mouth, it inflates on all sides. तर तुम्ही नेहमी बघता की ज्यावेळेस फुगा आपण फुगवतो त्यावेळेस तो फुगा सगळ्या दिशांनी फुगला जातो. असंच नाही फक्त पुढेच फुगला जातो, सर्व दिशांनी फुगतो. इफ अ पिन होल इज क्रिएटेड इन द बलून, आपण एखादा फुगाला जर छोटंसं बारीकसं होल असेल तर तो फुग्यामधनं हवा काय होत असते, लीक होत असते, बाहेर जात असते. एअर लीक्स आउट अँड द बलून डज नॉट इन्फ्लेट फुली, आणि तो जो बलून आहे तो पूर्णपणे फुगत नाही. इट इज रिअलाइज दॅट लाईक अ लिक्विड, गॅस ऑल्सो एक्झर्ट्स प्रेशर ऑन द वॉल ऑफ द कंटेनर इन विच इट इज इन्क्लोज्ड. म्हणजे जसं द्रव्य पदार्थ लिक्विड आहे, द्रव पदार्थ आहे, जो त्या द्रव पदार्थ ज्या कंटेनरमध्ये आहे त्याच्या भिंतीवरती, वॉल्सवर तो प्रेशर एक्झर्ट करत असतो, तसा गॅससुद्धा ज्या याच्यामध्ये कंटेनरमध्ये आहे त्याच्या भिंतींवरती प्रेशर एक्झर्ट करत असतो. कंटेनर म्हणजे पात्र, ज्या पात्रात गॅस आहे तर त्या पात्राच्या भिंतींवरती, त्याच्या साईड्सवरती सुद्धा तो गॅसचा प्रेशर एक्झर्ट होत असतो. ऑल गॅसेस अँड लिक्विड्स हॅव अ कॉमन नेम, फ्लुइड. सायन्समध्ये गॅसेस असो की लिक्विड, द्राव्य असं त्यांना संबोधलं जातं, त्यांना काय म्हणतात, द्राव्य. फ्लुइड्स इन अ कंटेनर एक्झर्ट प्रेशर फ्रॉम विदिन ऑन द वॉल्स अँड द बॉटम ऑफ द कंटेनर. पात्रातील द्रायू पात्राच्या सर्वच पृष्ठभागावर, भिंतीवर आणि तळावर आतून दाब प्रयुक्त करतात. तर हे जे द्रायू आहेत हे पृष्ठभागावर त्याचप्रमाणे तळावर त्यांचा फोर्स, त्यांचं बल म्हणजेच प्रेशर एक्झर्ट करत असतात. सर्व बाजूंनी त्यांचा प्रेशर एक्झर्ट होत असतो. ऑन द वॉल्स असू दे किंवा बॉटम ऑफ द कंटेनर. अ फ्लुइड एन्क्लोज्ड इन अ कंटेनर एक्झर्ट इट्स प्रेशर इक्वली इन ऑल डायरेक्शन ॲट अ पॉईंट विदिन द फ्लुइड. एन्क्लोज्ड म्हणजे काय, बंदिस्त अशा दिलेल्या वस्तुमानाच्या द्रायूमध्ये असलेला दाब सर्व दिशांना समरूपाने प्रयुक्त होत असतो. म्हणजे आपण जर इथे बघितलं वरच्या याच्यामध्ये तर सर्व ठिकाणी एकाच पातळीवर सर्व ठिकाणी हा दाब कसा असतो, सारखाच असतो. त्याप्रमाणेच द्राव्य जेवढं असेल त्या पातळीवर तो सगळ्या ठिकाणी सगळ्या दिशांनी एकसमान असा फोर्स, एकसमान असे फोर्सने दाब एक्सर्ट करत असतो. त्यानंतर ॲटमॉस्फिअरिक प्रेशर. एअर सराउंड दी अर्थ फ्रॉम ऑल साइड्स. आपल्या सभोवताली काय आहे, हवा आहे, आणि हवेच्या या आवरणाला, दिस लेअर ऑफ द एअर इज कॉल्ड ॲटमॉस्फिअर. हवेच्या या आवरणालाच काय म्हणतो आपण, ॲटमॉस्फिअर म्हणजे वातावरण. द ॲटमॉस्फिअर एक्झिस्ट टू अबाउट 16 किलोमीटर हाईट. समुद्र सपाटीपासून 16 किलोमीटरपर्यंत वातावरण आहे. कळतंय, समुद्र सपाटीपासून वरती उंच 16 किलोमीटरपर्यंत वातावरण आहे. इट फर्दर एक्सटेंड्स अप टू अबाउट 400 किलोमीटर इन अ व्हेरी डायल्यूट फॉर्म.
त्याच्यावर 400 किलोमीटरपर्यंत पण वातावरण आहे, पण तिथे हवा कशी असते, विरळ असते. द प्रेशर क्रिएटेड ड्यू टू एअर इज कॉल्ड ॲटमॉस्फिअरिक प्रेशर. हवेमुळे जो प्रेशर निर्माण होतो त्याला आपण ॲटमॉस्फिअरिक प्रेशर असं म्हणतो. इमॅजिन दॅट अ व्हेरी लॉंग हॉलो सिलेंडर, सी हिअर, इथे त्यांनी डायग्राम दिली आहे. काय सांगितलं आहे की असं इमॅजिन करा की अ व्हेरी लॉंग हॉलो सिलेंडर, सिलेंडर शेप म्हणजे दंडगोल, of unit cross sectional area is standing on the surface of the earth and it contains air. म्हणजे पृथ्वीवरती एक दंडगोल असा उंच तुम्ही उभा केला आहे एकक क्षेत्रफळावरती. त्याच्यामध्ये पूर्ण काय भरली आहे, एअर. वेट ऑफ दिस एअर इज द फोर्स अप्लाइड इन द डायरेक्शन ऑफ सेंटर ऑफ द अर्थ. तर या हवेचं वजन किती असेल, तर हवेचं वजन हे पृथ्वीच्या दिशेने लावलेलं बल आहे. हवा किती भरली जाते, त्या हवेचं जे वजन आहे हे वजन पृथ्वीच्या दिशेने लावलेलं बल आहे. त्यानंतर याचाच अर्थ काय, तर हवेचा दाब, द एअर प्रेशर, this means that atmospheric pressure is the ratio of this weight divided by the area of the surface. तर याच्यातली जर आपल्याला प्रेशर काढायचं असेल तो आपण मागेही बघितला, प्रेशर इज इक्वल टू किती वजन आहे डिवायडेड बाय बल डिवायडेड बाय एरिया, की हवेचा दाब म्हणजे हे वजन आणि पृष्ठभागाचे क्षेत्रफळ यांचं गुणोत्तर. The air pressure at the sea level is called 1 atmosphere pressure. समुद्र सपाटीला हवेचा जो दाब असतो त्याला 1 atmospheric pressure. तिथे दाब किती असतो, 1 atmospheric pressure. Air pressure decrease as one goes up in height from the sea level. आणि जसं समुद्र सपाटीपासून आपण उंच जाणार तसतसा हवेचा दाब कमी होत जातो. एअर प्रेशर म्हणजे हवेचा दाब कमी होतो, कारण की हवाच तिथे कमी होत जाते, हवेचे प्रमाणच विरळ होत जाते, म्हणून जसजसं आपण वरती जातो तसा हवेचा दाब कमी होतो. आता इथे व्हॅल्यू दिले की 1 ॲटमॉस्फिअर इज इक्वल टू 101 इंटू 10⁻³ पास्कल, दॅट इज इक्वल टू 1 बार इक्वल टू 10⁻³ मीटर बार. हे इम्पॉर्टंट असतात, हे नेहमी पाठ करून ठेवायचे, लिहून ठेवायचं कागदावर, आणि जिथेही तुमचं कुठे फर्निचर असेल किंवा जाता येता जी जागा तुम्हाला समोर तिथे ते सगळे सूत्र फॉर्म्युले लावून ठेवायचे, म्हणजे आपण जसं येता जाता ते बघतो आणि ते आपल्या चांगल्या लक्षात राहतं. म्हणजे वाचल्यानंतर नेहमी वाचनात आल्यावरती ती गोष्ट आपल्या चांगली लक्षात राहते. ॲटमॉस्फिअरिक 1 मीटर बार इज इक्वल टू 10⁻² पास्कल, दॅट इज हेक्टोपास्कल. Atmospheric pressure is specified in the units meter bar or hectopascal. वातावरणीय दाब जो असतो तो मीटर बार किंवा हेक्टोपास्कलमध्ये मोजला जातो. द ॲटमॉस्फिअरिक प्रेशर ॲट अ पॉईंट इन द एअर इज इक्वल फ्रॉम ऑल साइड्स. म्हणजे हवेमध्ये एका ठिकाणी त्या वस्तूवरती सगळ्या बाजूंनी प्रेशर त्याच्यावरती असतो. एअर प्रेशर सगळ्या बाजूंनी असतो आणि तो सारखा असतो. तर त्या वस्तूवर हा प्रेशर कसा तयार होतो. इफ एअर एक्झिस्ट इन अ क्लोज्ड कंटेनर, एअर मॉलिक्युल्स रँडम मोशन कंटिन्युअसली हिट द वॉल ऑफ द कंटेनर. आता काय सांगितलं आहे तिथे की इफ एअर म्हणजे हवा एका बंद कंटेनरमध्ये, बंदिस्त पात्रामध्ये जर तुम्ही बघितलं तर तिथे सुद्धा हवेचा प्रेशर असतो. तर तिथे तो प्रेशर कसा तयार होतो, कसा क्रिएट होतो, तर एखाद्या बंदिस्त पात्रात जर हवा असेल तर ते हवेचे रेणू एकमेकांच्या यादृच्छिक गतीने पात्रांच्या बाजूवर आदळतात. म्हणजे आता समजा हा इथे बंद डब्बा आहे, ते या बंद डब्यामध्ये हे हवेचे रेणू आहेत, ते एका ठिकाणी बसतात का, तर नाही, ते एकमेकांवरती आदळतात. त्यांची ती गती चालू असते इकडून तिकडे जाण्या येण्याची, आणि त्यामुळे ते एकमेकांवरती आदळतात. आणि त्याचप्रमाणे ते पात्राचा जो पृष्ठभाग आहे किंवा पात्राच्या ज्या साईडची जे बाजू आहेत त्याच्यावर येऊन आदळतात. तर ह्या अंतरक्रियेमध्ये काय होतं, पात्राच्या बाजूवर बल प्रयुक्त होते. फोर्स इज क्रिएटेड, प्रेशर इज क्रिएटेड. त्यांच्या ह्या आदळण्यामुळे प्रेशर तयार होतो, बलामुळे दाब तयार होतो.
इफ एअर एक्झिस्ट इन अ क्लोज्ड कंटेनर, द एअर मोलेक्युल्स म्हणजे हवेचे रेणू इन रँडम मोशन कंटिन्युअसली हिट द वॉल्स ऑफ द कंटेनर. कुठे जाऊन आदळतात ते डब्याच्या पृष्ठभागावरती, म्हणजे साईडच्या ज्या बाजू आहेत त्याच्यावर जाऊन ते आदळतात. इन दिस इंटरॅक्शन फोर्स इज एक्सर्टेड ऑन द वॉल ऑफ द कंटेनर. आणि त्यांच्या या अशा आदळण्यामुळे काय होतं, बल प्रयुक्त होते. प्रेशर इज क्रिएटेड ड्यू टू दिस फोर्स. आणि त्यामुळे दाब हा तयार होतो. ह्या फोर्समुळेच काय तयार होतो, दाब तयार होतो. We constantly bear the atmospheric pressure on our head. However, the cavities in our body are also filled with air and arteries and veins are filled with blood. त्यांनी सांगितलं की वस्तूवर सगळ्या बाजूंनी हवेचा दाब असतो. तर आपण सुद्धा हवेत असतो, म्हणजे आपण सुद्धा वातावरणातच आहोत. तर आपल्याही डोक्यावरती भरपूर सारा ॲटमॉस्फिअरिक प्रेशर असावा. मग आपण का नाही पडत खाली? तर आपल्या ज्या कॅव्हिटीज आहे शरीरातल्या, याच्यामध्ये काय आहे, हवा भरलेली आहे. आणि ज्या आपल्या नसा आहेत त्याच्यामध्ये रक्त भरलं आहे. मग ज्यावेळेस वरच्या बाजूनी प्रेशर येतो, तर ह्या साईडनी सुद्धा आपल्या शरीरामधनं सुद्धा प्रेशर क्रिएट होत असतो. आणि हे दोन्ही प्रेशर काय होतात, बॅलेन्स्ड होतात. आणि म्हणून आपल्याला काही इजा होत नाही. देअरफॉर वी डू नॉट गेट क्रश अंडर वॉटर अँड ड्यू टू ॲटमॉस्फिअरिक प्रेशर ॲज द प्रेशर इज बॅलन्स. दोघंही प्रेशर बॅलन्स झाल्यामुळे आपण खाली पडत नाही किंवा आपल्याला आपण त्या वातावरणीय दाबाखाली चिरडले जाऊ शकत नाही. द अर्थ्स ॲटमॉस्फिअरिक प्रेशर डिक्रीज विथ हाईट फ्रॉम सी लेवल ॲज शोन इन द फिगर. इथेही त्यांनी सांगितलं आहे, तेच सांगितलं आहे की ॲटमॉस्फिअरिक प्रेशर हा डिक्रीज होत जातो जसजसं आपण काय होतो, समुद्र सपाटीपासून उंच उंच जातो. त्याने ॲटमॉस्फिअरिक प्रेशर, वातावरणीय दाब कमी होत जातो. तर इथे डायग्रामद्वारे त्यांनी इथे दाखवलं आहे की 100 मीटरवरती जर आपण उंच गेलो तर ॲटमॉस्फिअरिक प्रेशर, इथे हाईट दाखवली आहे की 10,000ला ॲटमॉस्फिअरिक प्रेशर किती असतो, नंतर इथे 2000ला ॲटमॉस्फिअरिक प्रेशर किती असतो. सो ॲट द सी लेवल ॲटमॉस्फिअरिक प्रेशर किती असतो सी लेवलला, 101 × 10⁻³ पास्कल. म्हणजे त्यांनी सांगितलं एखाद्या टेबलावरती एवढा प्रेशर ॲक्ट होत असतो. समुद्र सपाटीला जेवढा प्रेशर आहे तर तेवढा प्रेशर काय होतो, एखाद्या टेबलच्या सुद्धा साईजला काय, टेबल एखादा जर ठेवला तर त्याच्यावरती एवढा प्रेशर ॲक्ट होत असतो. मग अंडर सच हेवी प्रेशर, मग एवढा प्रेशर त्या टेबलावर असतो तर तो टेबल खाली का नाही पडत, त्याचा पृष्ठभाग जो आहे तो तुटून कोसळत का नाही? तर आपण हेही बघितलं आहे की जेवढा प्रेशर वरून असतो तेवढाच प्रेशर खालून सुद्धा असतो. चहू बाजूंनी एकसारखा प्रेशर असतो हवेचा. त्याच्यामुळे तो काय होतो, बॅलन्स्ड होतो आणि त्याच्यामुळे पृष्ठभाग तुटत नाही. त्याच्यानंतर आपण पुढच्या लेक्चरमध्ये बायोंट फोर्स आणि आर्किमिडीजचं तत्त्व याच्यावरती डिस्कशन करेल आणि मी 2-3 एक्झाम्पल्स तुम्हाला सॉल्व करून दाखवेल. सो बाय स्टुडंट्स.